विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही वेध लागलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे। विशेषतः महापालिका निवडणुका या शहरी भागात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। आता प्रलंबित असलेल्या या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात। महायुतीला अभूतपूर्व असं यश आलंय। आता मागच्या 2.5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील अशी शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेसोबतच आणखीही काही शहरातील पालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहे। मुंबई महानगरपालिका 7 मार्च 2022, ठाणे महानगरपालिका 5 मे 2022, नवी मुंबई महानगरपालिका 8 मे 2020, कल्याण डोंबिवली महानगरपालिका 10 नोव्हेंबर 2020, पुणे महानगरपालिका 14 मार्च 2022, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 13 मार्च 2022, नाशिक महानगरपालिका 14 मार्च 2022, औरंगाबाद महानगरपालिका 28 एप्रिल 2020, नागपूर महानगरपालिका 4 मार्च 2022, पनवेल महानगरपालिका 9 जुलै 2022, वसई विरार महानगरपालिका 27 जून 2020, कोल्हापूर महानगरपालिका 15 नोव्हेंबर 2020। याशिवाय आणखीही बऱ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। या निवडणुका अद्यापपर्यंत प्रलंबित असल्यामागे 2 न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत। स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजून देखील प्रलंबित आहे। महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सध्या तरी समोर येते। महानगरपालिकेच्या वॉर्डाची संख्या जी 227 वर होती ती 236 वर नेण्यात आली। मात्र हा जो एक निर्णय होता तो शिंदे भाजप सरकारने रद्द केला होता। तत्कालीन जे ठाकरे गटाचे नगरसेवक होते त्यांनी ह्या निर्णयाचं खरं तर विरोध आणि ते न्यायालयात गेले होते। मात्र हा निर्णय सुद्धा अजून प्रलंबितच आहे। आता लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा नव्या सरकारमध्ये अभूतपूर्व यश मिळवलेले आणि अपयशी ठरलेले अशा दोन्ही पक्षातील नेते व्यक्त करतायत। महानगरच्या निवडणुकीमध्ये जोरात आम्ही तयारीमध्ये आहे आणि या तयारीमध्ये असा आहे की भाजप स्वतः 150 वर जाणार आहे आणि आमचा उद्देश आहे आणि लक्ष्य आहे की मुंबई महानगरपालिकामध्ये भाजपच्या आणि महायुतीच्या महापौर येणार आहे आणि त्यामध्ये आमची तयारी चालू आहे। त्यांनी लवकरात लवकर निवडणूक घ्यावी। सगळेच थांबलेत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी। मला असं वाटतं सगळे महाराष्ट्राचे राजकीय पक्ष हे थांबलेले आहेत। त्याच प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील सज्ज आहे। त्यांनी जेव्हा निवडणूक लावायची आहे त्यांनी लावावं। काय आहे ना, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एव्हरी डे इज नॉट संडे। मुंबई आणि ठाकरे हे एक अभेद्य नातं आहे। म्हणून मुंबई महानगरपालिका यांनी 100 जन्म जरी घेतले ना तरी हे काय ते तोडू शकणार नाहीत। म्हणून त्यांनी निवडणुका 2 महिन्यांनी काय उद्या लावावेत, तरी शिवसेना तयार आहे। आता विधानसभेचा गुलाल उधळून झाल्यानंतर महायुती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा विजयी होण्यासाठी सज्ज होतीये। तर विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत मुसंडी मारण्याचा आणि पुन्हा एकदा उभारी घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल। पुन्हा एकदा गुलाल उधळण्याची संधी ही येत्या वर्षातील पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात सत्ताधारी किंवा विरोधकांना मिळू शकेल। अर्थात हा गुलाल उधळण्याची संधी कुणालाही मिळेल। मात्र सर्वसामान्यांना स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी मिळेल ही अधिक महत्त्वाची बाब आहे। ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।